नमस्कार. तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तुम्हाला 3,000 रुपये आले का? हे बघा, या लाभार्थ्यांची कमेंट आहे की आम्हाला 3,000 रुपये DBT मार्फत आले. बघू शकते तर 3,000 रुपये या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना 3,000 रुपये जमा झाले का? अशा आपल्या व्हिडिओच्या लाभार्थ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी कमेंट केले की त्यांना हे 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून जमा झाले. खाली एक बहिणीने केले कोल्हापूरमध्ये आले नाही, तर चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला हे DBT मार्फत तुमचं लिंक जर असेल तुम्हाला 100% हे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची आज उद्या शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये आले नाही म्हणजे ते आज उद्या तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तुम्ही आणि खाली बघू शकता मित्रांनो, सोलापूरमध्ये पण नाही आले, कोल्हापूरमध्ये पण नाही आले. आणि हे कुठे आले यांचं काही जिल्हा आपल्याला काही कळाला नाही. कळाल्यास तुम्हाला नक्की कळेल. तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुमचं DBT लिंक आहे का ते तुमचं कन्फर्म करा. जर कोण झालेलं असेल, तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता मिळाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये DBT मार्फत पैसे जमा झाले असेल तर ते पैसे तुम्ही कोणत्या खात्यात जमा झाले. कारण की काय बहुतांश काय झालेलं आहे की अगोदर जे खातं होतं विदाऊट DBT लिंकिंग जी खाते होती जिल्हा मध्यवर्ती बँकेची, त्या खात्यामध्ये सर्वांच्या पैसे जमा होत होते अगोदर. आता DBT लिंक केल्यामुळं काय झालं आहे, बऱ्याच जणांचे 2-2, 3-3 खाते असतात. DBT लिंक म्हणजे आधार सीडिंग ज्या बँकेला असते DBT लिंक, त्याच बँकेच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये DBT मार्फत सरकार टाकत आहे. तुम्हाला तुमचे 2 किंवा 3 खाते असेल तर तुम्ही कोणत्या खात्याला DBT लिंक झालेले आहे त्या खात्यामध्ये बँकेत जाऊन ते बँकेत पैसे आले का नाही हे चेक करा. ही एक महत्त्वाची माहिती आहे. कारण की तुम्हाला चिंता लागली की तुमचे 3,000 रुपये आले, बाकीच्यांचे आले पण तुमचे का आले नाही. तुमचं हे एक कारण असू शकतं. तुम्ही तुमच्या जवळच्या बँकमध्ये जाऊन आणि चेक करा तुमच्या खात्यात 3,000 रुपये आले का. जवळपास 17 मार्चपासून सोमवारपासून आज पण खात्यात पैसे जमा होत आहे. सोमवारी बऱ्याच लाभार्थ्यांच्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. 3,000 रुपये कसे झाले? आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जे लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही त्या लाभार्थ्यांना हे 1,500 + 1,500 त्यांच्या खात्यामध्ये असे 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सरकार जमा करत आहे. तरी तुम्हाला जर 1,500 आले असेल तर तुम्हाला परत 1,500 हे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जर तुम्हाला जर 3,000 रुपये आलेच नसेल तर तुम्हाला हे पण लवकर 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात झालेली आहे. सर्वांच्या खात्यामध्ये जे आधार DBT लिंक केलेले ज्यांनी त्यांना हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आणि अशी नवीन व्हिडिओचा महत्त्वाची अपडेट तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.